ते बया बांगमध्ये लपलप आहे सगळे यावर का व्हिडिओ मध्ये. थांबून घे नको थांबून घे. काय नाही सर 7 वाजता 7-8 वाजता सकाळी रस्ता खूप लांब आहे. बस का खाली तळे वरती इथं ना वरती ना मंदिर आहे ना भैरात खाली तळे खाली का खाली बी आहे इकडे वरती मंदिर नाही वरती मंदिराच्या खाली यार मलाच घेऊन लागताय तू मग सांगायचं तो आम्हाला आम्ही आमच्या नांदात राहतो तर आपण चालतो विटायचं घर बांधून चालतो दररोज झाली व्यवस्थित. फायनली पोहोचने वाले हे हम. तरी ह्या विटा काहीच नाही आता सिमेंटचे गट्टू केले तर औरंगाबाद मध्ये तेच चालतं गट्टू. हे कोण बनवले यार ह्याला महाग पडते इथं हे पटकन होतं ते महाग पडते आणि पुन्हा मजबूत राहते. हे सिमेंटचे गट्टू एवढे महाग असतात मजबूत असतात ते राखेपासून धरते त्याच्या राखात जसं वरती जाऊन आमची तिथे ते ना ऑटोमॅटिक येतील ते आपल्याकडे. इकडे का ओके ओके चलो उडून चला चला चला. अरे भैया आपण कोणत्या रस्त्याने जातोय. खाली जाताना वरी जाताना खाली जायला घोड्याचं भेट वाटण वरी जाताना आम्ही पहिले पलीकडून अशी इकून जायचे वरी काढून वरती पुढे इकडून का माझा जायचं माझा जायचं काम आत्महत्या करायची ना माझा जायचं मस्त आणि सुसाईड पॉईंट तर खावड्या डोंगर तिकडे असं कोरून ठेवलं सर असं एवढं असं कोरून ठेवलं वरून जर उडी मारलं असं डोंगर कसं वाटतं व्यंकटेश भाऊ तुम्हाला इथं आल्यावर मस्त एकदम कूल. याच्यावर वाचून झाडं झुडं या खांद्याला घेऊन धरून घाबरतो माणूस. हा पाणी घेऊन ठेवून बसून या बसा 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 बसा
आपण कुठं पोहोचतो तिकडे गाडी लवकर येईल आपल्याकडे आणखी बसा इथं. आणि हे पाठीमागचं पण येईल तिथं खालून फोटो काढ एकदम खालून फोटो काढ तू बस. हां अंदर येईल जर पडली तर घेऊ मग पुन्हा उतरायच्या वेळेस. कोणी दुकान वगैरे असणार की काही नाही दुकान आहे नाही. वरून जर घेतलास का अजून नॅचरल फोटो भारी येणार. हां वरनं भारी आहे. चालते ठीक आहे पण आता गावाकडे जात असेल ना तर मामाची पुढची निरोप देत जा. हा देऊन टाकू सातवी वेळ असेल नाही खरंच ते डोर आहेत बया. ते मी त्याला तिथून दाखवलं ते हायवेवरून ते मला मी म्हणलं माणसं आहेत ते म्हणलं नाही. काय कोणते टोर ते म्हणलं, फोटो काढा तिकडे काढतोय का? हा बघा इकडे जवळ 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 हा सगळी त्याच्यामध्ये माल असते का डायरेक्ट तयार होतो. व्यंकट नाचायला सर आता अंग हल्ला माझे काढ तशीच काढ तशीच काढ रे. तर तू काय करतोय ते देवगिरी आहे देवगिरी. आपण चालू करू कसं ए गणेश भैया नको जाऊ रे चल. बघ किती सर देवगिरी पुढे रोडच समजा ग्राउंड नसते ग्राउंड काढला का व्हिडिओ व्ह्यू नाही एवढा खतरनाक स्टंट आला काय दुकान केला झुकेगा पुढे आवडी झुकेगा नाही. आपण काही दिवस एकटा राहिलो ना तुमचे फ्रेंड सर्कल चांगला नाही मला आपण काही दिवस एकटा सारखं राहिलोच नाही कधी सोबत चालायचं कधी कॉलेज पण लांब राहायचं ठीक आहे. BEdला पण होतो मी ITIला पण होतो. जॉबचे ठिकाणचे वेगळे क्लासेसचे वेगळे मायला आणि साजापूर भारी. हमारा दोस्त आ चुका है. कोण जाते पायऱ्या खाऊन नाही वरून पायऱ्या नाहीत ना. तर याला किती वेळ लागला पाहिजे ना पण 10 मिनिटं झाले 10 मिनिटात पाऊस लागून आपलं घेऊन लागतो व्हिडिओ स्लो मोशन मध्ये घेत होता आम्ही तुला फॉर्म मध्ये पण लय जरा झालं पाणी पाऊस तर इतक्या जोरात होता का बाबा. घे भाऊचा फोटो घे. चाललो तुम्ही हो का हा नंतर म्हणे हे आमचा फोटो घे रे. फोटो काढू आज फोटो काढू आज बस
गाडी राहू द्यायची इकडे वर जात नसते गाडी. फाइनली हम पहुंच चुके हैं. विश्वराज इथं उडी मारताना फोटो काढ मा उडी मंदिर बघ ही ढोरं काय उतरायची वस्तू आपण. हो का आश्रम आहे बाबा इथं. गायांचा? गौशाला. बरं. म्हैस माझा असंच सेम खाली गड आहे तरी काटे बाबाचा कोणीकडे ना खाली हा काटे बाबाचा आश्रम आहे आणि आज चढायला जागा आहे ती खूप आणतोय टावर कडनं नवनाथाचं तुम्ही पाहिलं ते? टावर हा नाही नाही नवनाथाचं पलीकडे मंदिर आहे. नऊ मंदिर आहे खाली. नऊ मंदिर आहे, नवनाथाची नवमी मंदिर आहे. बर एक मध्ये गुफा आहे वरती सगळ्यात वरती. हा. ते गोगा बाबाच्या खाली ते गोगा पण खाली एक आहे की कोणता ते बाबा कोणता बाबा? टेकडी म्हणून गुफा आहे. गडावर जाण्याचा मार्ग. वरी जाऊ का? चला मग. असं जायचं. तिथे लागू. बाहेर नाही जायचं, कुठून जायचं? मांगसी माता गड आहे. हे गड म्हणजे हे सगळे एक तिकडून नाही जाता येणार तुम्हाला ते पॅक केलेलं आहे. हा मग तोच ना तिकडंच ना मग. चला चला आम्ही इकडून जातो. थांबा व्यंकटेश भाऊ. ईश्वर बघ बर का बघ आली. चल कोणता? अरे समृद्धी मामा तो जे ना तो गटवाडा मारत आता गटवाडा तिथं समोर आहे डोंगर तिकडे. हा दौलताबाई चाली काढून किल्ला किती खतरनाक दिसायलाय. तिला दिसतोय का बरं बहुत. एक मिनिट इकडे डोंगरच नाही ना लई इकडं पाहायला जा. तिकडे ही साईडला मोकर ही काळी गोची त्याची कोणती? म्हणजे काळी जमीन तिकडे अशी. काळी जमीन. इकडून लागलं डोंगर डोंगर बिंगर काय नाही तिकडे. डोंगर बी गंगापूर वायजापूर त्याच्यानंतर नांदगाव नांदगाव आमच्याकडे तो डोंगर आहे. नांदगाव पर्यंत गेलेलो भाऊ मी. मोठा महादेव डोंगर आहे. जाते बघून असताना डोंगर. हा हे असं आहे, पूर्ण मोकळं आहे ना. आमची जी साईट आहे ना आता इकडची आमचं गाव इकडे डोंगर म्हणून एक छोटीशी अजून एकच माणूस एका जाऊ शकतो का? म्हणजे हत्ती नाही घोडा नाही काही लई सुरक्षित गड आहे एकदम सगळ्यात जास्त म्हणजे त्याला असं कोणी असं युद्धाने तर कधी जिंकलेलं नाही. छलानी खेळ करूनच जिंकलेलं बस त्याला. समज नाही त्याच्यात. यावर्षी तर बरं का तीन कडे होते ना भैया. तिथं आलो जिंकून आला होता त्यानं पुरं बाहेर धान्य पिणे सगळं मग त्यानं पंचायत बाहेर सांगलं नव्हतं. मग हे सगळं आटापलं होतं. आलं होतं ना राजधानी आणणार होते ते. त्यांनी तिकडे हे बांधलेले बघ खाली घोडे ना हाती काही काही म्हणजे किती घोडे हाती त्यांना पाणी पाण्यासाठी ते बांधले होते. कर रे भैया, इकडून जायचं होतं आपल्याला, म्हणून चाललो. तिकडून तुला खतरनाक उतरू आपण खाली उतरायची वस्तू बर बर थोडी काम आहे थोडं इकडं. आम्ही कंटिन्यू डोंगरामधले आम्ही ना संध्याकाळ झाली 4 वाजले का त्या डोंगरा कधी उठले घेतले ते उंची ती काय भरला
गंगापूर तालुक्यातून सगळं लांब असतो. हे डोंगर आले ना गंगापूर शहर नाही दिसणार आहे, गंगापूर मधलंच आहे इकडचं भाग. हे खाली झालं ते खाली ही औरंगाबाद